नमस्कार मैत्रिणो, सकारात्मक जीवन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी तुमच्यासाठी घेऊन आलेले अतिशय सुंदर असा व्हिडिओ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. क्षणभर डोळे मिटून कल्पना करा की जर मी तुम्हाला सांगितलं की ज्या समस्या आजकाल लोक वृद्धत्वाचं लक्षण मानतात त्या खरं तर वयामुळे नाही तर आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे होतात, तर काय होईल? जर मी तुम्हाला सांगितलं की गुडघेदुखी, पायऱ्या चढताना होणारा त्रास, सकाळी उठल्यावर जाणवणारा सांधेदुखीचा कडकपणा आणि चालताना गुडघ्यातून येणारा कटकट आवाज हे केवळ एक आजार नसून तुमच्या शरीराकडून मिळणारा हा एक इशारा आहे, तर काय होईल? एक असा इशारा जो वेळेवर समजून घेतल्यास तुम्हाला येणाऱ्या काळात मोठ्या समस्यापासून वाचू शकतो. सकारात्मक जीवन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही एका प्राचीन ज्ञानाचे साक्षीदार होणार आहात. मंडळी, आज आपण एका अशा समस्याबद्दल बोलणार आहोत जी पूर्वी 60 किंवा 65 वर्षानंतर दिसून यायची, पण आज ती 35 ते 40 वयोगटातील लोकांमध्ये सुद्धा झपाट्याने वाढ होत आहे. ही समस्या म्हणजे सांधिवात, सांधेदुखी आणि गुडघ्याचा त्रास, कार्टिलेजची हळूहळू होणारी झीज. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे लाखो लोक या समस्येचे त्रस्त आहेत, पण फार कमी लोकांना त्याचं खरं कारण माहीत आहे. वेदना झाल्यावर आपण औषधं घेतो, वेदना कमी झाल्यावर आपण पुन्हा आपल्या जुन्या जीवनशैलीकडे परततो आणि मग काही महिन्यानंतर ती समस्या पूर्वीपेक्षाही अधिक गंभीर होऊन परत येते. पण मंडळी, आज मी केवळ समस्या स्पष्ट करणार नाही, तर आपल्या पूर्वजांशी शंकापूर्वक माहिती असलेली एक उपायही उघड करणार आहे. तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असलेला एक नैसर्गिक सोबती, ज्याला आपण केवळ एक चव आणणारा पदार्थ समजून अनेकदा विसरून जातो. होय, आपण बोलत आहोत की म्हणजे पांढऱ्या तिळाबद्दल. हे एक छोटासा बी आयुर्वेदिक आणि प्राचीन भारतीय परंपरांमध्ये शक्ती, पोषण आणि दीर्घायुष्य प्रतीक मानलं जातं. जर विचार करा, प्राचीन काळातील लोक प्रचंड शरीरश्रम करूनही दीर्घकाळ सक्रिय कसे राहत असतील? त्यांचे गुडघे इतक्या लवकर का थकत नसतील? त्यांची हाडे इतकी मजबूत का होती? याचा एक प्रमुख कारण म्हणजे त्यांचा आहार. त्यांचा आहार नैसर्गिक पोषण तत्वांनी समृद्ध होता. पांढरे तीळ त्या पोषणाचा एक महत्त्वाचा भाग होता. तिळामध्ये आढळणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, जस्त आणि इतर आवश्यक पोषण तत्वे शरीराला निरोगी हाडे आणि सांधे टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असेल पाया पुरवतात. मंडळी, आता एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. आपले गुडघे एखाद्या यंत्राच्या साध्याप्रमाणे कार्य करतात. जोपर्यंत गुडघे लवचिक, मजबूत आणि योग्यरित्याने पोषित राहतात तोपर्यंत आपण कोणत्याही त्रासाशिवाय फिरू शकतो. पण जसं शरीरामध्ये पोषणाची कमतरता भासू लागते, शरीर हालचाल कमी होणे आणि जास्त वेळा बसण्याची समस्या वाढते. तसंच गुडघ्यामधील दाब हळूहळू वाढतो. सुरुवातीला हलकी वेदना होते, मग पायऱ्या चढताना अस्वस्थता जाणवते. त्यानंतर सकाळी उठल्यावर सांधे आखडल्यासारखे वाटतात आणि एका टप्प्यावरती तर साधं चालणं सुद्धा कठीण होऊन जातं. बस इतकेच लोक सर्वात मोठी चूक करतात. ते फक्त वेदना थांबवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे करणारी उपाय करण्याऐवजी वेदनाशाम गोळी घेतात, पण ते शरीरातील मूळ कमकुवतपणा दूर करण्याचा प्रयत्न करत नाही. मंडळी, वेदना ही शरीराचा शत्रू नाही. वेदना हा शरीराचा एक संदेशवाहक आहे, जो तुम्हाला सांगत असतो की काहीतरी दुरुस्त करण्याची गरज आहे. आता कल्पना करा की तुम्ही आजपासून तुमच्या शरीराला योग्य पोषण देण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये हलकाच व्यायाम नियमित चालू द्या आणि संतुलित आहाराचा समावेश केला आहे का? तुम्ही तुमच्या आहारामध्ये पांढऱ्या तिळासारख्या पौष्टिक पदार्थांचाही समावेश केला आहे का? हळूहळू शरीरामध्ये बदल घडू लागतात.
सर्वप्रथम पचन संस्था सुधारते, त्यानंतर शरीराला आवश्यक खनिजे मिळू लागतात. मग हे पोषण हाडे, स्नायू आणि सांध्यापर्यंत पोहोचतातच आणि येथूनच शरीराला हातातून मजबूत करणारा प्रवास सुरू होतो. पण मंडळी, ही गोष्ट इथेच थांबत नाही किंवा संपत नाही. जेव्हा आपल्याला हे समजलं की गुडघेदुखी ही केवळ गुडघ्याची समस्या नाही, तेव्हा खरं रहस्य उघडत होतं. ती समस्या, ते संबंध आपल्या संपूर्ण शरीराशी आहे आणि स्नायू, आपलं वजन आणि आपलं दैनंदिन दिनचर्या आणि अगदी आपल्या झोपेशी सुद्धा. आणि पुढच्या भागामध्ये आपण या रहस्याचे अधिक सखोल अभ्यास सुद्धा करणार आहोत. आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये आपले गुडघे अकालवृद्धी आणि होत आहेत आणि काही सोपे बदल करून ही परिस्थिती कशी उलट होईल. म्हणून मित्रांनो, चला तर आपण एका अशा सत्यावरती चर्चा करून जे फार कमी लोकांना माहिती आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला गुडघेदुखीचा त्रास होऊ लागतो, तेव्हा त्यांना अनेकदा वाटतं की वाढत्या वयामुळे होत आहे. त्यामुळे असं घडत आहे की आपण जे सत्य हे आहे की गुडघ्याचा बहुतेक समस्या ह्या अचानक वृद्धत्वावर नाही, तर त्या वर्षापासून हळूहळू विकसित होत असतात आणि आपल्या त्याची जाणीवही होत नाही. सुरुवातीला शरीर काही छोटे संकेत देते, जसं की बरंच वेळा बसल्यानंतर उठल्यावर वेदना होतात, पायऱ्या चढताना उघडताना ताण येतो, थोडं चालल्यानंतर पाय जड वाटतात आणि किंवा झोपून उठल्यावर काही मिनिटांसाठी गुडघ्या अखडणं. बहुतेक लोक या लक्षणाकडे दुर्लक्ष करतात, पण हे सुरुवातीचे इशारे असतात जे भविष्यातील एका मोठ्या समस्येमध्ये बदलू शकतात. मित्रांनो, तुमच्या दिवसाची कल्पना करा. सकाळी उठल्या उठल्या बरेच लोक लगेच आपल्या मोबाईल फोन पाहू लागतात. मग ते तासानुतास खुर्चीवर बसून काम करतात. ऑफिसमध्ये बसून वेळ निघून जातो. घरी परतल्यावर ते पुन्हा टीव्ही किंवा मोबाईल फोन समोर बसतात. शरीराचे स्नायू जे एका काळी धावण्यासाठी, चालण्यासाठी आणि सक्रिय राहण्यासाठी बनलेले होते, ते आता तासनतास निष्क्रिय राहतात. जेव्हा स्नायू कमजोर होऊ लागतात, तर तेव्हा शरीराचं संपूर्ण वजन थेट सांध्यावर पडतं. त्यामुळे गुडघ्याभोवती स्नायू हळूहळू आपली ताकद गमावतात, ज्यामुळे गुडघ्यावरती दाब वाढतो. प्राचीन ज्ञानानुसार शरीराचा प्रत्येक भाग इतर भागांशी जोडलेला असतो. मांडीचे स्नायू कमजोर असल्यास त्यांचा परिणाम गुडघ्यावर होतो. पाठीचे स्नायू कमजोर असल्यास चालण्याची पद्धतीमुळे बदल होतो. शरीराचे वजन वाढल्याने गुडघ्यावर अतिरिक्त भार पडतो. त्यामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी केवळ गुडघ्यापुरती मर्यादित नसून ती संपूर्ण शरीराच्या संतुलनाशी संबंधित आहे. येथे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या गुडघ्यामध्ये कॅटिलेज नावाची एक नैसर्गिक गादीसारखी रचना असते. ही कॅटिलेज हाडांना एकमेकांवर घासण्यापासून रोखते. जेव्हा शरीरातील पुरेसा पोषण मिळत नाही, व्यायामाचा अभ्यास होत नाही, रक्ताभिसरण खराब असतं, तेव्हा ही खुर्च्या हळूहळू कमकुवत होते. सुरुवातीला याचे परिणाम दिसतील नाही, परंतु कालांतराने वेदना वाढतात. काही लोकांना चालताना गुडघ्यातून कटकट असा आवाज येतो, काहींना पायऱ्या उतरतानाही भीती वाटते आणि काहींना तर आपल्या गुडघ्यामध्ये अजिबात ताकद उरली नाही असं वाटतं. इथेच पांढऱ्या तिळाचं महत्त्व समोर येतं. मंडळी, तीळ ही काही जादूची गोळी नाही किंवा ते रातोरात चमत्कारी करत नाही, पण हे शरीराला असं पोषण देतात जे आधुनिक जीवनशैलीमध्ये सामान्य आहे. तिळामध्ये असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि आरोग्यदायी चरबी शरीराला आतून पोषण देण्यास मदत करतात. म्हणूनच शतकानुशतके तिळाला शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक मानले गेले आहे आणि पूर्वज केवळ चवीसाठीच तीळ खात नव्हते. त्यांना माहीत होतं की ते छोटंसं बीज शरीराच्या पायात मजबूत करण्याची मदत करू शकतं. तर मित्रांनो, तुमच्या शरीराला कल्पना एका मोठ्या इमारतीसारखी. जर त्या इमारतीचा पाया कमकुवत असेल, तर तुम्ही बाहेरून कितीही रंग दिला तरी सुद्धा ती जास्त काळ मजबूत राहणार नाही. त्याचप्रमाणे जर हाडे आणि स्नायू कमकुवत झाले, तर केवळ वेदना दाबून ठेवल्याने समस्या सुटणार नाही. शरीरातील मजबुती
पाहिजे आणि इथे संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैली महत्त्वाची ठरते. पण केवळ पोषण पुरेसं नाही, शरीराला कार्यरत ठेवणं तितकंच महत्त्वाचं सुद्धा आहे. आजकाल अनेक लोकांना वाटतं की केवळ वेदना होत आहे म्हणून त्यांनी विश्रांती घेतली पाहिजे. तथापि बऱ्याच प्रकरणांमध्ये डॉक्टर किंवा फिजिकल थेरपिस्टच्या सल्ल्यानुसार योग्य आणि सुरक्षित व्यायाम करणं शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं. जेव्हा तुम्ही हळूहळू तुमच्या पाया सक्रिय करता, नियमितपणे चालतात आणि स्नायू बळकट करणारे व्यायाम करतात, तेव्हा रक्ताभिसरण सुधारतं, स्नायू सक्रिय होतात आणि सांध्यांना आधार मिळू लागतो. मंडळी, सर्वात मोठी समस्या ही आहे की जेव्हा समस्या गंभीर होते तेव्हाच आपण त्याची काळजी घ्यायला सुरुवात करतो. वेदना असह्य झाल्यावरच आपण जागे होतो. पण शरीरपणाची गोष्ट ही आहे की शरीराची संकेत लवकर ओळखावे. जर तुम्हाला तुमच्या गुडघ्यामध्ये थोडी अस्वस्थता जाणवत असेल तर सावध होण्याची वेळ आली आहे. कारण शरीर नेहमी आधी आपल्याला संकेत देतात आणि नंतर परिणाम दाखवतात. आणि आता सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे तुम्हाला माहीत आहे का की गुडघ्याची ताकद केवळ हाडे आणि स्नायूची नाही तर तुमच्या वजनाशी, तुमच्या झोपेशी, तुमच्या तणावाशी आणि तुमच्या मानसिक आरोग्याशी देखील जोडली गेलेली आहे. होय, अनेक अभ्यासांमधून असं दिसून आलं की दीर्घकाळ ताण आणि अपुरी झोप शरीराच्या बरं होण्याच्या क्षमतेवरही परिणाम करू शकतात. जेव्हा शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही तेव्हा ते स्वतःची दुरुस्ती पाहिजे तितक्या प्रभावीपणे करू शकत नाही. आणि म्हणूनच प्राचीन ज्ञान नेहमी संतुलनाचा पुस्तके करते. संतुलित आहार, संतुलित दिनचर्या, संतुलित झोप आणि संतुलित क्रियाकलाप. जेव्हा या 4 गोष्टी एकत्र काम करतात तेव्हा शरीराला खरी शक्ती प्राप्त होते. पुढे व्हिडिओमध्ये आपण शिकणारच आहोत की काही सोप्या सवयी, काही सोपे व्यायाम आणि तीळ खाण्याची योग्य पद्धत तुमची दैनंदिन जीवनशैली कशी बदलू शकते, जेणेकरून तुम्ही दीर्घकाळ सक्रिय आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगू शकाल. मंडळी, आता एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर दवाखान्याच्या बिजागिरीची नियमित देखभाल केली नाही, त्यावरून धूळ, सासरी आणि सतत ताण येऊन राहिला तर त्या हळूहळू कुरकुरू लागतात, अडकतात आणि एक दिवस त्या व्यवस्थित काम करून सुद्धा बंद करू शकतात. हीच गोष्ट आपल्याला गुडघ्याच्या सुद्धा लागू होते. फरक फक्त एवढा आहे की दरवाजा बंद येतो पण शरीराला नैसर्गिक सांधे इतक्या सहजपणे बदलता येत नाही. म्हणून वेळेवरती त्याची काळजी घ्यायला शिका. हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद मंडळी. रामकृष्ण हरी.